चला निघालो आता इथून. आता आपण हरण्याला जातोय ना, तर हरण्यासाठी इथून तो परत तोच रस्ता घ्यायचा का खालून त्या गावातून. मंदिरापासून जरा पुढे 2-3 मिनिटाच्या अंतरावर पुढे गेलो तर आपल्याला वाटेत असे बरेच हॉटेल्स दिसतील. तर त्यातलं एक आहे हॉटेल जगदीश म्हणून, ऑन द वेच आहे. तर त्या हॉटेलला आलो आता जेवण्यासाठी आम्ही, कारण 2 वाजून गेलेले आहेत ना. हे बघा, हे हॉटेल आहे, ते जेवणासाठी आलोय तिथे. चला आता काय व्हेज खायचंय, बघूया कसं आहे ते इथलं जेवण. बाहेरच बसूया ना, ते दिले. हॉटेल जगदीश शाकाहारी थाली 130 आहे आणि इथे सगळी लिस्ट दिलेली आहे. नॉनव्हेज सुद्धा आहे इथे, पण आज मंगळवार आहे आणि आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेतोय, त्यामुळे आज अवॉइड करतोय नॉनव्हेज. तर नाहीतरी बुधवार आहे. इथे मी इथे रेट्स लिहिलेले आहेत बघा. मोदक 30 रुपये, सोलकढी 40, ताक 30 आणि आमरस 30. आता जेवण मागवलंय, तुम्हाला दाखवते कशा टाईपचं आहे ते. कशा टाईपचं म्हणजे त्या ताटात काय आहे ते. हे बघा, व्हेज थाळीमध्ये पापड, 2 चपात्या येतात, भात, मुगाची उसळ आहे, भाजी आहे, डाळ, हिरव्या वाटाण्याची उसळ आहे, ते लोणचं दिलंय आणि आम्ही तर इथे 4 ग्लास ताक मागवलंय. यांनी जेवणाला स्टार्ट केलेली आहे. तर आता मी पण जेवून घेते, कसं आहे ते तुम्हाला कळवते. आणि कधी जर तुम्ही अंजरलेला कड्यावरच्या गणपतीला दर्शनाला आलात तर तुम्हाला हे ऑन द वे हॉटेल दिसेल, जगदीश हॉटेल म्हणून. तर तिथे तुम्ही जेवण करू शकता. मांसाहारी पण आहे इथे, नॉनव्हेज थाळी पण आहे. तर आज आम्ही व्हेज थाळी मागवली. चला आधी जेवून घेते. तर हे असं हॉटेल आहे इथं, हे बघा. हॉटेल जगदीशला आलात ना, तर इथे राहण्याची सोय देखील आहे. तर त्यांनाच मी विचारते कसं काय इथे रेट वगैरे आहेत रूमचे. ते काका कसे इथे रूम कसे आहेत आणि किती रेट आहेत? इथे 1200 आणि 1500 रुपये रेट आहे. हा, नॉन एसी. अच्छा. एसीचा 2500 रुपये. ओके. हा. आणि असे किती रूम आहेत मग? असे एकूण 4 रूम आहे. बरं. एक हॉल टाईप पण होऊ शकतो, त्यात 25 माणसं राहू शकतात. अच्छा, इथे कोण आले जवळपास पर्यटक वगैरे त्यांच्यासाठी हे आहे जवळपास. होय. आणि ते जेवणाची, नाश्त्याची आणि राहण्याची पण सोय आहे. बरं आहे ते, म्हणजे कधी आलात तर इथे व्हिजिट करू शकतात. होय होय होय. हा. तुमचा नंबर वगैरे कुठे आहे जर आधी बुकिंग होते येणाऱ्यांची? हो होते. काय नंबर आहे? 965 हा 763 हा 3050. बर. आणि ते जेवणाचं कसं काय 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 आहे आणि ते सांगू शकाल? जेवणाचं शाकाहारी म्हणजे कॉमन असं ठरलेलं असतं दिवसाचं. हा. रात्रीच्या जेवणात तुम्ही सांगाल त्या पद्धतीने भाजी वगैरे दिली जाते. बरं. 130 रुपये थाली घेतो आम्ही. हा. त्यात आम्ही गोड पदार्थ देत नाही. याचा कारण असं आहे की विनाकारण काही लोकांना खायचं नसतं आणि उगाच 20 रुपये आपण लादले जातं. त्यामुळे आम्ही 130 रुपयात थाली देतो. ओके. गोड घेतलं तर मग वाढते जास्त. मग मच्छीचं आम्ही एकदम फ्रेश हरणे बंदर आम्हाला इथून 4-5 किलोमीटर आहे. हरणे बंदरातून मच्छी आम्ही एकदम ताजी फ्रेश आणतो. बरोबर. सुरमई, पापलेट, कोलंबी, बांगडा. ऑर्डर जशी देणार तशी तुम्ही बनवून देणार? ऑर्डर देणार तशी बनवून देतात. आपण घेऊन आलात तर आम्ही तुम्हाला फ्राय करून देतो. अच्छा, म्हणजे आम्ही स्वतःही घेऊन आलो तर तुम्ही आम्हाला ते बनवून देतो. त्यानंतर ऑर्डर नुसार गावठी कोंबडा, अच्छा, आणि वडे, घावन, अशा आंबोल्या, अशा पद्धतीने आम्ही या मांसाहार जेवणामध्ये करून देतो. ओके. त्याचबरोबर ऑर्डर नुसार आम्ही उकडीचे मोदक बनवून देतो आम्ही. छान आहे, यांचं घरच आहे आणि घरगुती जेवण वगैरे त्यांनीच त्यांचे
घराच्याच बाजूला त्यांची रूमची वगैरे सोय केलेली आहे आणि तुम्हाला जेवण पण घरगुतीच पद्धतीचं मिळेल छान असं. हे बघा चल बाजूला एक तर जा पुढे पटकन. हे बघा अशी वरती आहेत का की मागे आहेत ते रूम? वरती पण आहे. अच्छा आणि इथे पार्किंगला पण जागा आहे. खूप पार्किंग हो हे बघा बाहेर बघताय ना तुम्ही, ते इथे पार्किंगला खूप जागा आहे. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर राहू शकतात इथे आणि रस्त्याच्या अगदी बाजूला आहे हे हॉटेल. हे बघा आणि बाहेर सिटिंग एरिया पण हा आहे जिथे आम्ही आता जेवलो आणि आता थोडा वेळ बसलोय. मग आता इथून निघू थोड्याच वेळात, हरण्याला जायचंय ना. हे बघा हे बघा काजूचं झाड आहे ना. हे बघा हे यांचं घर आणि घराच्या बागे पण आहे, वॉशरूम वगैरे आणि रूम्स वगैरे वरती आहेत. आणि हे बाहेर वॉशरूम आणि हा रस्ता दिसतो. रस्त्याच्या अगदी बाजूला मी म्हटल्याप्रमाणे आणि फुलांची पण छान त्यांनी सजावट केलेली आहे. छान छान प्रकारची अशी फुलं आहेत. ही बघा. ओके ड्रायव्हरसाठी तिथे रूम आहेत का? अच्छा अच्छा ते पण रूम आहेत. बर अच्छा बरं आहे. हे समोर 2 रूम दिसतात ते ड्रायव्हरसाठी आहेत. छान केलंय. आणि यांचं हे घर आहे आणि घराच्या बाहेर इथे सगळं जेवणाची वगैरे बनवण्याची सोय आहे. हे बघू शकता. तर तुम्हाला फुलझाडं दाखवत होती. हे बघा हे बघू शकता. बघा हा 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 हो गेट पर्यंत हा हॉटेलचा बाहेरून व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. ही एसटी आपली लालपरी आंजरला दापोली. बघता सगळं फुलझाडं सगळी लावलेली आहे तिथे. हा सर रस्ता तो दापोलीकडे. हे बघा जगदी हॉटेल. तर इथे इथले जे ह्या हॉटेलमधले जे रूम आहेत ना ते मी तुम्हाला दाखवते कसे आहेत ते आतून. चल हे बघा. हा हे बघा हे हॉटेल आहे घर आणि इथे सानू खेळतीये आणि हे घराच्या वरच्या बाजूला आहे. हे बघा इथून पण आहे वरती. हे बघा ह्या गेटने डायरेक्ट गाड्या डायरेक्ट हॉटेलच्या रूम पर्यंत येतात. इथे पार्किंग करू शकतात. त्यांचं घर आणि जेवणाचा नाश्त्याचं इथे सोय आहे. चला आता आपण इथले रूम बघूया कसे आहेत ते. ये सानू शानू दाखव आम्हाला रूम कसे आहेत ते. हे बघा इथे वरती 2 रूम आहेत. चला बघूया. छान आहेत रूम. हे बघा इथे एक बेड दिलाय तुम्हाला. 2 विंडोज आहेत. 3 विंडोज आहेत आणि क्लीन पण आहे रूम. आणि इथे तुम्हाला एक सेपरेट अजून सुद्धा गादीची सोय दिली आहे. गादी उषा चादरी वगैरे दिलेली आहेत. आणि इथे गेलं तर तुम्हाला हे वॉश बेसिन आणि हे वॉशरूम आहे. हा रूम बघ आतमध्ये.
तर हे बघू शकता इथे भली मोठी गॅलरी आहे आणि वरती 2 रूम दिलेले आहेत आणि या गॅलरीची खूप छान दिसते. बाजूलाच रस्ता आणि हा गेट इथे पार्किंगची व्यवस्था देखील आहे. हे बघ इथे जागा अशी आहे. मस्त आहे ना, मोकळं एकदम मस्त वाटतं एकदम आणि व्ह्यू खूप छान दिसतो इथे. हे बघा आणि ह्या रूमला दोन्ही बाजूने दरवाजे आहेत. हे बघा आणि ह्या 2 रूमचं वॉशरूम इथे आहे आणि हे बघा ह्या रूम मध्ये आहे AC, हा बेड आणि एक्स्ट्रा लागले तर तुम्हाला इथे गादी वगैरे दिलेली आहे, उशी वगैरे. इथून बाहेर पडायला आहे परत. छान आहे ना. चला आता आपण इथून उतरूया खाली. तर आता आम्ही जेवण वगैरे घेतलंय, 3 वाजून गेलेले. तर हे हॉटेल तुम्हाला दाखवलंय. कधी वाटलं तुम्हाला ह्या रस्त्याने गेलात तर तुम्ही ह्या ठिकाणी येऊन नक्कीच येऊ शकता. तर आता इथून आम्ही पुढच्या आता प्रवासाला जातोय, म्हणजे हरणेला जातोय. हरणेचं लाईट हाऊस आणि हरणे बंदरगाव जातोय आता यावेळेला. आता दुपार झाली तर थोडा वेळ जरा थांबतोय आणि मग निघू. ऊन पण भरपूर आहे म्हणून. चला आता 4:15 झालेत आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला थांबलो त्याच हॉटेलमध्ये आता आम्ही चहा घेऊन निघालोय. पुढे जायला हरणेला जातोय आता, हरणेचं लाईट हाऊस बघायला आणि नंतर तिथे हरणेचं जे बंदरावर फिश मच्छीचा जो लिलाव होतो, ऑप्शन होतं ते बघण्यासाठी. तर चला, मागच्या वेळेला आम्ही आलो होतो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं देखील आहे. तर आता पुन्हा एकदा जातोय. चला जाऊया. आता ऊन पण कमी झालंय.